नमस्कार, मिराज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत कांदा लसूण न वापरता डाळ पालक. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथं मी एक कट्टी पालक घेतलाय बारीक चिरून. याला आता स्वच्छ आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. हे पालक चांगला पिळून कुकरमध्ये टाकायचं आहे. आता डाळ ही आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण डाळीला खूप पावडर लागलेलं असतं, त्याच्यामुळे 2-3 पाण्याने धुणं गरजेचं आहे. तर ही डाळ टाकायची आपल्याला कुकरमध्ये. त्यात पुरेसं पाणी घालायचंय. तर मी 3 ते 4 फुलपात्र पाणी घातलं याच्यामध्ये. टाकायची 2 चिमूटभर हळद, थोडंसं मीठ टाकायचंय आणि झाकण लावून आपल्याला याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता एकदम छान डाळ आणि पालक शिजलाय. आता आपण फोडणी देऊन घेऊया. इथं मी कांदा लसूणचा वापर अजिबात करणार नाही. कढईमध्ये टाकायचे 2 पळी तेल, कट केलेली अद्रक अर्धा चमचा, त्याच्यामध्ये टाकायचा अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकायचं. त्याच्यामध्ये टाकायची पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा भरून मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि एक छोटासा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो टाकायचा आहे आणि टोमॅटो मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. मस्त परतून झालं की याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हे डाळ पालक. त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे पाणी टाकायचंय. किती पातळ घट्ट हवी तेवढी. त्याच्यात टाकायचे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आली त्याच्यामध्ये टाकायची कस्तुरी मेथी अर्धा चमचा क्रश करून आणि परत एक उकळी काढून घ्यायची आहे. एकदम कांदा लसूण न वापरता सुद्धा भाज्या खूप छान होतात. बरेच जण कांदा लसूण उपवासासाठी खात नाही, खास त्यांच्यासाठी एकदम गरमागरम आपली कांदा लसूण न वापरता डाळ पालक तयार झाली आहे. एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज वेळ काढून तुम्ही रेसिपी बघितली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.